आज सकाळपासून नाशिक शहर आणि परिसरामध्ये पुन्हा एकदा संततधार पावसाला सुरुवात झालेली आहे आणि गोदावरी नदीची देखील पाणी पातळी वाढल्याचं आपल्याला बघायला मिळतोय। या सगळ्या गोदावरी नदीचा पुराचा जो आढावा आहे तो स्वतः महापौर आणि जे उपमहापौर घेताना आपल्याला बघायला मिळतोय। आपण त्या दोघांशी चर्चा करूयात। ताई, गोदावरी नदीला मोठ्या प्रमाणात पूर आलेला आहे, नदीची पाणी पातळी वाढलेली, काय प्रिकॉशन घेण्यात आलेले आहेत? नक्कीच आपण पाहत आहात की काल मध्यरात्रीपासून परत जे आपले स्पॉट्स आहेत जिथे आम्ही बफर झोनमध्ये काही कुटुंबांना शिफ्ट केलं होतं, मध्यरात्री पाऊस अधिक वाढल्या कारणाने पहाटेपर्यंत जवळजवळ भारतनगर परिसर असेल, मिलिंदनगर परिसर असेल, या ठिकाणी थोडा प्रॉब्लेम झाला होता। शाहूनगरमध्ये देखील इश्यू झाले, पण आपण साधारण 150 लोकांना शाहूनगर आणि भारतनगरमधनं शिफ्ट केलेलं आहे सुरक्षित स्थळी, आणि अशा पद्धतीने त्यांची सगळी व्यवस्था करतो आहे। जे काही सराफ बाजारात थोड्या प्रमाणात पाणी घुसलं होतं रात्री, पण आता पुन्हा पहाटेच्या 5 नंतर पातळी कमी झालेली आहे आणि म्हणून आता आपण विसर्ग कधी सोडायचा आहे त्यावरती इरिगेशन डिपार्टमेंटची शासनाशी सातत्याने टचमध्ये आहोत। काल रात्री 1-1:30च्या सुमारास सन्माननीय कुंभमेळा मंत्री गिरीश भाऊ यांच्याशी देखील आम्ही चर्चा केली। कलेक्टर साहेब स्वतः होते। आपण बघितलं की अनेक ठिकाणी जिथे जिथे पाणी साचलं होतं तिथून आमचे कर्मचारी आपत्कालीन व्यवस्था सगळ्याचं सगळं, काही प्लास्टिक गोळा होत होतं तर सगळं मुक्त करत होतं, आणि सराफ बाजारातले काही जे दुकानं होते जे अजून रात्रीपर्यंत थांबलेले होते की काय करायचं, त्यांना सूचना दिल्या आणि त्यांनी ते दुकानं रिकामी करून घेतलेली आहे। आता पुनश्च एकदा आपण पाहता आहे की पाण्याची जी पाण्याचा जो स्पीड आहे तो काही कमी झालेला नाही आहे। आता देखील खूप स्पीडने पाणी वाहत आहे आणि जर पुन्हा विसर्ग झाला तर ही पातळी अजून वाढेल, आणि म्हणून सर्व नागरिकांना पुनश्च एकदा विनंती करते की जर गरज असेल तर बाहेर पडा। शाळा सुरू आहेत, दुपारपर्यंत हे पाणी जे आहे त्र्यंबक आणि इगतपुरीच्या कॅचमेंट एरियाचं ते दाखल होईल नाशिकमध्ये, आणि त्यानंतर बरेचसे निर्णय ठरतील। जर आपल्याला NDRF किंवा SDRFची गरज पडली तर त्या तुकड्याही दाखल होतील। एकूणच नाशिक शहरात आतापर्यंत 300 लोकांचं स्थलांतरित केलेलं आहे अशी माहिती महापौरांनी दिलेली आहे, आणि विनाकारण लोक जे आहेत ते या गोदावरी नदी परिसरामध्ये जाऊ नये असंही आवाहन करण्यात येत आहे। आपल्यासोबत जे उपमहापौर सुद्धा आहेत, अण्णा सोमेश्वर धबधबा आहे, अनेक पर्यटन स्थळ सुद्धा आहेत, इथे लोकांची गर्दी असते, इथे लोकांनी जाऊ नये। खरं तर यासाठी काही प्रिकॉशन नक्कीच नाशिक महानगरपालिकेच्या वतीने टास्क फोर्स असेल किंवा आपत्कालीन व्यवस्थापन असेल, आणि ह्या सगळ्या आमच्या कार्यरत आहे, आणि वारंवार नागरिकांना आवाहन करतो आहे की सगळ्या नदी नाले तुडुंब भरून वाहत आहेत, आणि काही ठिकाणी सुट्ट्या पण जाहीर केलेल्या आहे शाळेंना, परंतु ह्या सगळे दृश्य पाहण्यासाठी त्या ठिकाणी नागरिक जातात, सेल्फी पॉईंटला जातात। परंतु माझे आपल्या माध्यमातून नागरिकांना सुद्धा आव्हान असणार आहे की शासनाने जे काही निर्देश दिलेले आहे, ज्या सूचना वारंवार करताय त्या सूचनांचं पालन केलं पाहिजे, आणि काम असेल तरच घराबाहेर पडलं पाहिजे, कारण अजून 4 दिवस जोरात पाऊस दाट पाऊस होण्याची शक्यता वर्तवलेली आहे। आणि या सगळ्यांचं आम्ही वारंवार, महापौर असेल, मी असेल, प्रशासन प्रमुख असतील, आम्ही सगळे, पोलीस यंत्रणा असेल, कलेक्टर असतील, आम्ही सगळेजण ही माहिती घेत आहोत, आणि जिथे जिथे शहरातसुद्धा अनेक ठिकाणी पाणी साचलेलं आहे ते सुद्धा त्या ठिकाणी महानगरपालिका मदत कार्य सुरू आहे। एकूणच अशा पद्धतीची परिस्थिती नाशिक शहरामध्ये आहे। स्वतः महापौर आणि जे उपमहापौर हे दोघंही जे आढावा घेत आहेत। संपूर्ण गोदावरी नदीची जी पाणी पातळी आहे ती वाढलेली आहे। या परिसरामध्ये असलेले काही घर असतील किंवा मंदिरं असतील, इथे पाणी शिरलेलं आहे। या गोदावरी नदीच्याच बाजूला सराफ बाजार आहे, सराफ बाजारामध्ये सुद्धा रात्री पाणी शिरलेला होता, पण आता ती पाणी पातळी कमी झालेली आहे अशी माहिती महापौरांनी दिलेली आहे। संपूर्ण जो रामकुंडाचा रस्ता आहे या रस्त्यावरती सुद्धा पाणी साचलेलं आहे, आणि त्यामुळेच लोकांनी प्रिकॉशन घ्यावं असं आव्हान जो आहे तो महापालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेला आहे। त्यामुळे गोदावरी नदीची पाणी पातळी सातत्याने वाढत आहे, आणि त्यामुळे जे आजूबाजूचे जे काही रहिवासी हे भाग आहे इथले 300 लोकांना स्थलांतरित केल्याचं जी माहिती आहे ते महापौरांनी दिलेली आहे, आणि लोकांनी काळजी घ्यावं असं आवाहन सुद्धा प्रशासनाच्या वतीने केल्याचं बघायला मिळत आहे। किरण गोटूर, जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक।